शुभास कुकिंग स्टॉपमध्ये सर्वांचे स्वागत। आज मी तुम्हाला सकाळच्या घाई गडबडीत पटकन होणारी अशी फ्लावरची भाजी दाखवणार आहे। एक अशी भाजी जी लहान मुलेसुद्धा आवडीने खातील। त्यासाठी इथे मी फ्लावर घेतलेला आहे। अगदी बारीक बारीक तुकडे आपण या फ्लावरचे करायचे आहेत। त्याचबरोबर एक बटाटा पातळ काप करून आपल्याला लागणार आहे। तर चला आपण भाजी बनवू। भाजीसाठी आपण 2 ते 3 चमचे तेल घेतलेले आहे। यामध्ये पाव चमचा मोहरी आपल्याला घालायची आहे। मोहरी चांगली खमंग अशी तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचा आहे। त्याचबरोबर आपण पाव चमचा हळदसुद्धा यामध्ये घालणार आहे। भाजी आपल्याला मंद गॅसवर करायची आहे। अगदी बारीक गॅस ठेवून यामध्ये आपल्याला आता फ्लावर घालायचा आहे। भाजीसाठी आपण फ्लावरची फक्त फुलं घेतलेली आहेत। देठ आपण घ्यायचे नाही। भाजीची फुले हातानेच बारीक करावीत। सुरी किंवा वेळीचा वापर करायचा नाही। आता पूर्ण फोडणी आपण फ्लावरला लावून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता। याचमध्ये आता आपल्याला बटाटा घालायचा आहे। साधारण एक बटाटा पातळ काप करून आपण यामध्ये घातलेला आहे। तो सुद्धा या फोडणीमध्ये आपण मिक्स करून घेऊ। या भाजीत आपण कांदा, लसूण, आलं असं काहीही घातलेलं नाही, पण तरीसुद्धा ही भाजी खूप छान होते। आता झाकण ठेवून आपण 5 मिनिटं बारीक गॅस ठेवून वाफ द्यायची आहे। आधीमध्ये झाकण उघडून भाजी परतून घ्यावी आणि परत झाकण ठेवावे। 5 मिनिटे झालेली आहेत। आता आपण यामध्ये मीठ घालणार आहे। चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आहे। मिठाचे पाणी सुटेल आणि मग आपली भाजी मऊ होईल। त्याचबरोबर इथे मी पाव चमचा साखर घालणार आहे। ती ऑप्शनल आहे। आवडत नसेल तुम्ही नाही घातली तरीही चालेल। आता मीठ आणि साखर भाजीला लावून घेऊ आणि परत एकदा झाकण ठेवून वाफ द्यायची आहे। अगदी 2च मिनिटं आपण वाफ देणार आहे। या भाजीमध्ये आपण पाणी घालणार नाही, त्यामुळे आपल्याला वाफेवरतीच ही भाजी शिजवून घ्यायची आहे। थोडीशी भाजी ओलसर झालेली आहे। परत आपण यावरती झाकण ठेवू आणि आता झाकणावर आपल्याला पाणी ठेवायचे आहे। असं केल्याने भाजी करपणार नाही आणि त्याला आपोआपच पाणी सुटेल। 2-3 मिनिटांनी आपण बघू। तुम्ही बघू शकता भाजी आता चांगली ओलसर झालेली आहे। त्याला स्वतःचेच पाणी सुटलेले आहे। बटाटा शिजलेला आहे आणि त्याबरोबर फ्लावरही शिजलेला आहे। आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत। मसाल्यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड, अगदी अर्धा चमचा लाल तिखट। हे तिखट आहे त्यामुळे मी अर्धा चमचाच घातलेले आहे आणि अर्धा चमचा गोडा मसाला आपल्याला यामध्ये लागणार आहे। या भाजीमध्ये आपण आलं, लसूण आणि कांदासुद्धा घातलेला नाही, त्यामुळे ही भाजी आपण पूजेच्या वेळेलासुद्धा करू शकतो। कांद्याचा मसालासुद्धा आपण यामध्ये घालणार नाही। थोडेसे तिखट मी वाढवलेले आहे, हे रंगासाठी आहे। सर्व मसाले आपण मिक्स करून घेतलेले आहेत। आता परत आपण झाकण ठेवणार आहे आणि त्यावरती पाणी ठेवणार आहे। 2 ते 3 मिनिटातच आपली भाजी शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता। त्याला पाणी घालावे लागलेले नाही, पण चांगल्या प्रकारे ती शिजलेली आहे। सकाळच्या गडबडीत कमी वेळामध्ये होणारी ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा। ना कांदा ना गरम मसाला,
ना आलं लसूणची पेस्ट, पण या भाजीची चव आहे खरंच बेस्ट. तर तुम्हीही नक्की ट्राय करा. बिना कांदा लसणाची सात्विक अशी ही भाजी माझ्या पद्धतीने. रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि शुभाच कुकिंग स्टॉपला सबस्क्राईब करा.